सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। संगमनेर तालुक्यातील आंभोरे आणि ओझर येथील सुमारे 35 ते 40 आदिवासी बंधू भगिनींनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महायुतीचा भगवा हातात घेत शिवसेनेत प्रवेश केला। तर या प्रवेशामुळे आमदार अमोल खताळ यांची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आंभोरे येथील आदिवासी समाज हा यापूर्वी काँग्रेस पक्षाशी जोडलेला होता, तर माजी लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त करत या समाजातील कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि शिवसेनेत प्रवेश केला। सुरजित खिमनर, कोंडाजी कडनर, संतोष बलसाने, मंजबापू साळवे आणि राम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मण जाधव, म्हातारबा बर्डे, भीमा बर्डे, शिवराम उघडे, जालिंदर मोटे, सुदाम माळी, नारायण गायकवाड, नामदेव बर्डे, विशाल गायकवाड, बाळासाहेब बर्डे, काका गवारी, मच्छिंद्र माळी, गणेश कराटे, कारभारी पिंपळे, सोपान गायकवाड, रावसाहेब पिंपळे, अप्पा पवार, विठ्ठल माळी, कृष्णा बर्डे, विजय मोटे, श्याम पिंपळे, नारायण गायकवाड, बाळू बर्डे, बाळासाहेब मोटे यांच्यासह लता पवार, ताराबाई बर्डे, अनिता बर्डे, सुनीता माळी, मथुरा गायकवाड, सुमन बर्डे, मंगल पिंपळे, तुळसाबाई जाधव, लता पिंपळे, गंगूबाई पवार, जनाबाई माळी, कांता गायकवाड, ताई करहाटे, मंगल मोटे, मीना पवार आणि आशा पवार या महिलांनी महायुतीत प्रवेश केला। आनंद आणि समाधान वाटतं। आयुष्यात एखादं पद मिळाल्यानंतर लोक जो विश्वास आपल्यावरती व्यक्त करतात, लोकांना जो विश्वास त्यांच्या मुलावरती वाटतो, भावावरती वाटतो, त्या विश्वासावरती रोज पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली। प्रवेश घेताय कारण त्यांचे कामं होत आहे, त्यांना कुठंतरी आमचे विचार पडताय, आमच्या कामाची पद्धत पडती। आम्ही कुठलाही समाज छोटा मोठा म्हणून काम न करता राज्याचे शिवसेना पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब ज्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतचे वीज बिलं माफ केली। आता यावर्षी सुद्धा ती पुढे कंटिन्यू ठेवली। शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयाचं कर्जमाफीची घोषणा सुद्धा शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सांगितली होती आणि त्याला स्वरूप आता जे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या संगमनेरमध्ये भरपूर कामाचा आपण आवाका सुरू केला आहे। बघितलं, मी आमदार व्हायच्या आधीच प्रचाराला अशा ठिकाणी गेलो होतो ज्या भागामध्ये असे काही लोक राहतात, म्हणजे आदिवासी समाजाचे असेल किंवा गोरगरीब वाड्या वस्त्यांवरती राहत्या, या लोकांना साधी विजेची सुद्धा तिथं लाईट सुद्धा नाही आत्तापर्यंत। ज्यावेळेस आपल्याकडे ज्या ज्या पद्धतीने लोक येत आहे, सांगताय, तत्काळ आपण त्या दृष्टीने कारवाई करतो। साखरपटा भागामध्ये जिथं जिथं होती काळे वस्ती असेल तिथं सभामंडप मागितला, विजेचे पोल मागितले, आपण तिथं तत्काळ दिले। आता बांधकाम कामगाराची योजना जी आहे तिचा अध्यक्ष मीच आहे, त्यामुळे तुम्हाला कोणाच्या ऑफिसला जाऊन कुठला कारखान्याचा दूध संघाचा कर्मचारी येऊन सांगत का आमच्याकडे गेलं तरच भेटणार, तर तसं काहीच नाही। आपल्याकडं आपण हा भेदभाव ठेवला नाही। कर्मचारी कुठेही काम करून द्या, कोणाचा असू द्या, शासनाची भूमिका आहे, शासनाची योजना आहे, त्याचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे, पण तो लाभ फक्त मतापुरता घेण्यापुरता लाभ नाही ठेवला पाहिजे। तर त्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये नेहमी आपण सहभागी झालो पाहिजे, आपला परिवार म्हणून त्याच्यात गेलो पाहिजे। मग तो आदिवासी समाज आहे तर दुसरा कुठला समाज आहे, त्या समाज म्हणून नाही बघितलं पाहिजे, तर एक माणुसकी म्हणून, माणसं म्हणून त्यांना त्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, असं माझं मत आहे आणि त्या दृष्टीने मी काम करतो। त्यामुळं खरंच 4-5 दिवसापूर्वी आता हे काय होतंय, आपल्याजवळ लोक येताच आहे, पण तुमच्या अडचणी, प्रश्न एवढे तर ते माहीत नाही। आता मावशीने सांगितलं घरकुलाचं तुम्हाला अडचण करताय, घरकुलाचं जे काय आहे व्हिडिओना सूचना देऊन आपण त्यांच्याकडून ते करून घेऊ। बांधकाम कामगारांचं जे आहे, बांधकाम कामगारांच्या नोंदीला तुम्ही तुमच्या गावचे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुमचे फॉर्म द्या, आपल्या ऑफिसमध्ये मंजुरी करणारे आपणच आहे। बांधकाम कामगारांचा तुमचा प्रश्न मार्गी लागेल। आपण आता यापूर्वी
गोपीनाथ मुंडे योजना जी होती तर तिच्यामध्ये फक्त शेतकऱ्यालाच मदत मिळत होती. यावर्षी सरकारने निर्णय घेतला शेतमजुराचं सुद्धा जर काही त्याच्यामध्ये शेतात काम करताना दुःखद निधन झालं तर त्या कुटुंबाला सुद्धा आपल्याकडून शासनाकडून मदत मिळणार आहे. म्हणजे एवढाच विषय नाही तर माणूस जन्माला आल्यापासून तर माणूसच्या शेवटच्या कार्यकाळापर्यंत आपलं सरकार प्रत्येकाची काळजी घेतो. पण हे करताना मधल्या कालावधीमध्ये एक दलालांचा सुळसुळाट सुटला होता. तर दलालांनी काय केलं, हे पोखरण्याचं काम केलं आणि शासनाच्या योजना बदनाम करण्याचा प्रकार त्या दलालांच्या कार्यकाळात झाला. तर त्या दलालांनाही मी सांगितलं, आता बरेचसे बांधकाम कामगारांमध्ये मी दलाल जरा वळवळ करत होते, त्यांना सांगितलं जर गोरगरिबाकडून पैसे घ्याल तर तुम्हाला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही. कारण सरकारची भूमिका 1 रुपया लागतो रिन्यूला, तो सुद्धा बंद करण्यात आला. फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही. संगमनेरला येणं जाणं तुमचं होत असतं. आपल्या ऑफिसला यायचं, आपलं ऑफिस म्हणजे तुमचं ऑफिस आहे, हक्काचं ऑफिस आहे. इथं यायचं, तुमचं कुठलंही काम असून द्या, दवाखान्याचं असून द्या, कुठलं बी असून द्या, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला आपल्या या महायुतीच्या कार्यालयातून, आपल्या कार्यालयातून पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना सगळ्यांना निश्चित मदत राहील. त्यामुळं जे तुमचे अडचणी प्रश्न, तुम्ही ज्या विश्वासाने आज आमच्या परिवारामध्ये सहभागी झाला, तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये तुमचा मुलगा, तुमचा भाऊ तुमच्याबरोबर 100% उभा राहील. त्यामुळं बाकीच्यासारख्या मी नाही, मला जे वाटतं होणार आहे मी तोंडावर स्पष्ट सांगतो, हे होणार आहे, जे होणार नाही ते नाही सांगतो. पण अजून तुमच्याकडे सुरुवातच झाली नाही काही. आज बांधकाम कामगारांचे किती जणांचे राहिले आहेत आपले शहराला, ग्रामीण भागातील गावात येणार रस्ते सिमेंटचे करणार. शासनाने सुद्धा तीच भूमिका घेतली. 30,000 किलोमीटरचे रस्ते मंजूर झालेत. 25 कोटी रुपयाचे रस्ते आपल्याला मंजूर झालेत. जे लोकांनी, प्रत्येक आमदारांनी 5-5, 10-10 कोटीचे मोठे रस्ते दिले. मी पहिला आमदार आहे का ज्यांनी 1-1, 2-2 कोटीचे छोटे रस्ते दिले आणि त्या भागातील लोकांना अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. मी हा नाही विचार केला का संगमनेर अकोला रोड एकटा तोच 10 वेळेस करायचा. मी विचार केला तर माझ्या कोकण गावामधून जाणारा रस्ता झाला पाहिजे, रस्ता मी तुमचं आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे माझा हेतू कसा आहे का उद्या तुम्हाला जाताना दळणवळणाची सुद्धा झालं पाहिजे. शालेय विद्यार्थी असेल, आमचे महिला असेल, शेतकरी असेल, यांना प्रत्येकाला जाताना दळणवळणाची सुद्धा सुविधा राहिली पाहिजे. त्यामुळं निर्धास्त राहा. तुमचं या आमच्या परिवारामध्ये, आपल्या परिवारामध्ये सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील कालावधीत आपल्याला शासनाच्या कुठल्याही योजनेपासून कुणी वंचित ठेवणार नाही. आदिवासी विभागाचा भयंकर निधी पैसे पडून असतात, परंतु मला तुम्ही आमदार झाल्यानंतर प्रश्न पडला का या संगमनेर तालुक्यातील आदिवासी समाज असेल किंवा जे वाड्यावस्त्यांवर राहणारे लोक आहेत त्यांना का बरं विकासापासून वंचित ठेवल्या गेलं, तर त्याचं कारण मला नंतर कळालं. जसं यांनी सांगितलं त्या सोनावरांनी त्या निवडणुका आल्या का फक्त त्यांना लक्ष्मणराव आठवतो, रामाभाऊ आठवतो आणि निवडणूक झाली 5 वर्ष परत ते लोक आठवत नाही. परंतु आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे माणसाची रोज आठवण काढल्या जाते. रोज त्याला आपल्या कार्यकर्त्यांना मान सन्मान समाजात कसा मिळत त्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहतो. त्यामुळे काळजी करू नका. आदिवासी विभागाच्या वतीने जो काय आहे, आपल्या ज्या काही अजून अडचणी असतील त्या तत्काळ प्रकल्प अधिकारी कार्यालयाला सांगून आपले प्रश्न सोडवले जातील. शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख दीपाली वाव्हळ यांच्या हस्ते महिलांचा सत्कार केला गेला, तर पुरुष कार्यकर्त्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते भगवी शाल घालून सन्मान केला गेला. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामुळेच मला या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळं तुमच्या ज्या काही अडचणी किंवा समस्या असतील त्या आपल्या कार्यालयात मनमोकळेपणाने मांडा. त्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. तसेच शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत, त्या प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दिलाय. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.